नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे तलाठी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. थंबनेल पाहताय तुम्ही. तलाठी भरतीबाबत एक आरटीआय टाकला होता. त्या आरटीआयला काय उत्तर आलेलं आहे, काय प्रश्न या ठिकाणी आहेत ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. यावरून आपल्याला एक अंदाज येणार आहे की या पदभरतीची परिस्थिती सध्याची काय आहे याची जाणीव करून देणारा हा आरटीआय असं मला वाटतं. तो आपण या ठिकाणी बघूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी तलाठी फॅक्टरीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मिशन तलाठी 2.0 नावाने एक बॅच आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, नवीन बॅच सुरू झाली बरं का. आणि ही बॅच विद्यार्थी मित्रांनो 19 मार्च 2026 पासून सुरू होते. आणि सर्वोत्तम दर्जाची तुम्हाला जर तलाठी होण्यासाठी तयारी पाहिजे असेल तर बघा, ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली. 2,500 रुपये फी आहे. त्या बदल्यात तुम्हाला या ठिकाणी तलाठी फॅक्टरीचा महाराष्ट्रात गाजलेला हा ठोकळा फ्री भेटणार आहे. 500 प्लस टेस्ट तुम्हाला या ठिकाणी फ्री भेटणार आहेत. तुम्हाला बॅच पडते 1000 ते 1200 रुपयाला. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वृंद आहेत. टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. पीडीएफ नोट्स आहेत. हँडरायटिंग नोट्स तुम्हाला असणार आहेत. 1 रुपयामध्ये इथून पाठिंबा झालेले सर्व प्रश्नपत्रिका ई बुकच्या स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लेक्चर मोबाईलमध्ये आणि लॅपटॉपमध्ये बघण्याची सोय देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी 92260161 9226018181 या नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे आणि संपूर्ण माहिती घ्यायची आहे. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, जो आरटीआय या ठिकाणी टाकण्यात आला त्या आरटीआयला जे काही उत्तर भेटले, जे काही प्रश्न विचारलेले आहेत, तो 29/4/2026 चा आरटीआयला आलेला हे उत्तर आहे बघा. आणि ताजं आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे. माहितीचा अधिकार 2005 अंतर्गत ही माहिती या ठिकाणी मागवलेली पाहायला मिळते. आणि यामध्ये प्रश्न विचारले की ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पदभरतीबाबत सद्यस्थितीची माहिती या ठिकाणी देण्यात यावी. हा पहिला प्रश्न आहे. त्या पहिल्या प्रश्न आणि नंतर दुसरा, राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार आहे. होऊ शकते का, हे खरे आहे का, हे देखील या ठिकाणी असा प्रश्न विचारलाय. आणि तिसरा प्रश्न, आपल्या विभागामार्फत कोणकोणत्या पदाची मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवण्यात आलेली याची माहिती. अशी 3 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. त्यांनी उत्तर देताना फक्त 2 प्रश्न दिलेत, पहिला आणि तिसरा. मग पहिला प्रश्न आणि तिसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी नमूद करण्यात येते की सदर मुद्द्याच्या अनुषंगाने शासन स्तरावरती अद्याप निर्णय झालेला नाही. मग आता तुम्हाला स्पष्टीकरण देतो या ठिकाणी बघा. निर्णय अद्याप झालेला नाही. अद्याप म्हणजे आतापर्यंत फायनल निर्णय झालेला नाही. फायनल निर्णय झालेला नाही. मग आता विद्यार्थी मित्रांनो, फायनल निर्णय झालेला नाही म्हणजे अजूनही तलाठीची परीक्षा एमपीएससी कडे गेलेली आहे का नाही याचा निर्णय फायनल झालेला नाही. कोणाकडे द्यायची, पण 99.999% महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तलाठीची परीक्षा व्हावी या मताचा मी आहे. आणि या मताशी तुम्ही देखील सहमत असावं. कारण जर प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्याला न्याय पाहिजे असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतची परीक्षा होणं अपेक्षित आहे. आणि त्याकरता विविध संघटनामार्फत देखील प्रयत्न झालेले आहेत आणि करत आहेत. पाठपुरावा देखील होत आहे. परीक्षा टीसीएस आयबीपीएस कडे देऊ नका, एमपीएससी कडे द्यावं तलाठी पदभरती. आणि ती तलाठी पदभरती एमपीएससी कडे जावी असं मला वाटतंय. आणि तुमच्या फायद्याचं होईल. कारण केलेल्या कष्टाचं चीज जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा पार पाडणं खूप गरजेचं आहे. मुद्दा क्रमांक 2, याबाबत नमूद करण्यात येते की गट क अराजपत्रित, गट ब गट क वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे बघा. आणि त्यानुसार या ठिकाणी पदभरती पुढे होत आहे. आता अजून पुढे काय सांगितलं की जर तुम्ही समाधान न झाल्यास 30 दिवसाच्या आतमध्ये वरिष्ठांकडे तुमचं परत अजून काय असेल ते अपील करावी. महसूल वन विभाग, पहिला मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे प्रथम अपील दाखल करू शकता. ठीक आहे. आता मंत्रालयात जरी अपील दाखल केली जरी ह्याच्यावरती, तर तिथं सुद्धा सध्या पदभरतीचे आदेश सरळ सेवे संबंधी तलाठी पदभरती सरळ सेवा मध्ये येते. सरळ सेवा मध्ये ते महसूलचं सगळ्यात शेवटचं पद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एमपीएससी कडून हे जर पद भरलं तर ग्रामीण भागातील विद्यार्थी, गावखेड्यात जाणारा जो काही काम करणारा तलाठीचा जो काही तलाठी होणारा, परीक्षा देऊन होणारा जो तलाठी आहे तो सुद्धा या ठिकाणी आनंदाने काम करेन. कारण त्याचीच नियुक्ती जर सरळ सेवा भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पार पडत असेल तर त्याच्या मनातला जो आनंद आहे तो द्विगुणित होईल. कारण त्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून निवड झालेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला एवढंच म्हणायचं की तलाठीची पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत व्हावी. कारण प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी न्याय भेटेल. अन्यथा
काय होईल हे तुम्ही पाठीमागचा इतिहास तुम्ही जाणून आहात. तर बघा आता अशा पद्धतीने हा आरटीआय आहे. सध्याची परिस्थिती सध्या स्तब्ध असल्यासारखी आपल्याला प्रथमदर्शनी दिसून येते. तर बघा तुमचा अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवायचा आहे. जाहिरात येणं ही फिक्स आहे, पण कधी येईल ही अजूनही महाराष्ट्राला कोणताही मायकेला असं स्पष्टपणे सांगू शकत नाही की तलाठीची जाहिरात आता यावेळेस येईल. ही तलाठीची जाहिरात जेव्हा आयोगाचं पूर्णपणे कामकाज सरळ सेवेच्या अधीन राहून परिपत्रक काढतील, कामाची तयारी पूर्ण होईल, त्यांची ही परीक्षा पद्धती राबवण्याची तयारी पूर्ण होईल, त्यावेळेस आपल्याला तलाठी पद भरती, नगर परिषद आणि ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या देखील एक्झाम या पहिल्यांदा आपल्याला त्यांच्या माध्यमातून आलेल्या पाहायला मिळणार आहेत. त्या अगोदर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरळ सेवेचं जे काही सूचनापत्र आहे, अभ्यासक्रम, नियमावली या ठिकाणी जाहीर करणं खूप गरजेचं आहे. आपण त्याची वाट पाहत आहोत. थोड्या दिवसात आपल्याला ते देखील पाहायला मिळणार आहे, कारण आयोगाचं त्या दिशेनं या ठिकाणी वाटचाल असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.